मला इतकं जास्त टेन्शन आलं होतं की वॅक्सिनेशननंतर साई किती रडेल म्हणून. पण तसं काही झालंच नाही. साई इतका शांत होता की आम्हाला विश्वास बसत नव्हता की त्याला वॅक्सिनेशन दिलं आहे किंवा त्याला काही प्रॉब्लेम आहे म्हणून. पण छोटे-मोठे जे काही प्रॉब्लेम होते, जे मला वाटत होते आणि ते क्लिअर करण्यासाठी आम्ही साईला लगेच हॉस्पिटलला पण घेऊन गेलेलो. ते डॉक्टरांनी क्लिअर केले. आता बाळ स्ट्राँग आहे म्हणजे त्याची आई स्ट्राँग असलीच पाहिजे असं काही नाही आहे आणि मी तशीच निघाले. कारण साई रात्रभर मला झोपू देत नाही आणि दिवसभर मला झोप येत नाही. त्यामुळे माझी झोप इतकी झाली आहे की 2-3 दिवसामध्ये फक्त आणि फक्त मी 5च तास झोपलेली आहे. जे मी काउंट पण केलेले आहेत की किती तास झोपली आहे. त्यामुळे मला खूप जास्त वीकनेस आलेला. तर म्हटलं चला आपण पण एक इंजेक्शन घेऊन येऊया. पण जसं की होतंय, जसं मी बाहेर पडेल तसा पाऊस सुरू होतो. मला तर डॉक्टर काय भेटले नाही, पण जाताना मात्र पाऊस काय नव्हता आणि इथे इतकं शेवाळं आलं आहे की जसं जर लक्ष कोणी दिलं नाही तर 100% घसरून पडेल अशी अवस्था झालेली आहे बिल्डिंगची. आता घरी आले, आईने मस्त गरम दूध, लाडू दिला आणि आता मी घरी आले म्हटल्यावर पाऊस तर येणार नाही. पाऊस पण बंद होता. नंतर मस्त मी बिर्याणी ते खाल्ली आणि असा छोटासा माझा दिवस घालवला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.